हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी विघ्ना म्हात्रे. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला, दिवाळी सुरू आहेच आणि आज दिवाळीची सांगता म्हणजे दिवाळीचा शेवटचा दिवस हा भाऊबीजेचा असतो. सो आज भाऊबीज आहे. ओवाळणी करणार आहे. माझ्या काकांची मुलं येतात. माझ्या भावाला सुद्धा ओवाळणी करणार आहे. ज्याप्रमाणे रक्षाबंधनला जितकं महत्त्व असतं, भाऊ बहिणीच्या नात्यासाठी तितकंच महत्त्व भाऊबीजेला सुद्धा असतं. या दिवशी बहीण ही भावाला औक्षण करते आणि भाऊ बहिणीला साडी ड्रेस हे गिफ्ट आणत असतात. सो बघा, या दिवशी बहीण ओवाळून आपल्या भावासाठी आपत्कालीन मृत्यू येऊ नये, यमाच्या दारातील मृत्यू येऊ नये अशी प्रार्थना करत असते आणि त्याच्या प्रगतीसाठी मागणं मागत असते. सो बघा, असा शुभ मुहूर्त आहे. सो बघा, तुम्हाला जर बहीण नसेल तर मानलेली बहीण, काकाची बहीण किंवा मावस बहीण यांना औक्षण करायला सांगू शकता. बघा, मम्मीचे भाऊ म्हणजे ज्ञानेश्वर मामाला भाऊबीज करत आहे. मम्मी बघा ओवाळणी करत आहे. त्याच्या मामा लोक म्हणजे सर्वच येऊन गेले, पण कामानिमित्त मी काम करत असल्यामुळे व्हिडिओ काढता नाही आला. सो समजून घ्या. बघा, मम्मीला मस्त अशी साडी गिफ्ट दिलेली आहे, म्हणजे भाऊबीज मम्मीची झालेली आहे आणि मम्मीने सुद्धा गिफ्ट दिलेलं आहे. आणि मला भाऊबीजेसाठी मी ओवाळणी करत आहे. गिफ्ट आणलेलं आहे भावाला समोर ते देते. तुला पण गिफ्ट दिलेलं आहे. बघा, लाइटिंग बघा, आमची कार बघा आणि इकडे बघा, इथे आम्ही शोसाठी कुंड्या ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यावर आम्ही लाईटीचे दिवे ठेवलेले आहेत. बघा, आम्ही मोराची म्हणजे हे आणलेली आहे रांगोळी आणि तिथून कलर भरलेले आहेत. सो ब्लॉगमध्ये बघा. इकडे तुम्हाला दाखवते आपले शिवाजी महाराज, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, ज्यांनी किल्ले जिंकले आणि ते आहेत म्हणून आपण. सो बघा, किल्ला रेडीमेड आहे. रांगोळी ही बघा, रेडीमेड रांगोळी आणलेली आहे. रांगोळी कशी वाटली कमेंट करून बघा. छोटा मामा म्हणजे मम्मी 2 नंबर भाऊ आलेले भाऊबीज घेऊन भाऊबीज करणार आहे मम्मीला. आमचे मोठे मामा बघा, मोठा मामासुद्धा भाऊबीजेला आलेला आहे, भाऊबीज करत आहे. बघा, आणि मम्मीने सुद्धा गिफ्ट आणलेले आहे आणि गिफ्ट देत आहे. बघा, मला भाऊबीज गिफ्ट आलेले आहेत आणि मम्मीला भरपूर अशी साड्या आलेल्या आहेत. बघा तुम्ही गिफ्ट किती आलेले आहेत. चला तर पहिले भाऊबीज माझी करूया. हे मला लिहांनी गिफ्ट आणलेलं आहे, माझं आहे ते. मी बघा, छान असं वन पीस आणलेलं आहे, मस्त आहे, मला खूप आवडतं. बघा, हा लिहांनी गिफ्ट दिलेला आहे. लिहांना खूप थँक्यू. मी हा वन पीस घालणार आहे.
थँक्यू विहानला. पार्थी भाजी पार्थी पण 1 पीस आणलेला आहे, बघू शकता तुम्ही. वाव वाव, हे पण छान आहे, बघू शकता तुम्ही. आणि याच्यावर घालायला हे जॉकेट आहे आणि पट्टा. हे बघा, हे न्यू स्टाईलचं आहे आणि त्याला पट्टा. आणि हे मला भावना आणि विवेककडून गिफ्ट आहे, बर्थडे गिफ्ट. छान आहे, पण पिंक कलर, पिंक आणि येलो मिक्स 1 पीस आहे. भावनाने 2 गिफ्ट दिलेले आहे, भावना आणि विवेककडून. थँक्यू. बघा, आमच्या आत्याने पप्पाला 22 गिफ्ट दिलेली आहे. आणि असं बघा, मला तर खूपच आहे, खूप छान असं पातळ दिले, छान आहे. तुम्हाला हा दिलेला गिफ्ट कसं वाटतं? माझ्या मामाने एवढं बंडल दिलेलं आहे. हे जालिंदर मामा आणि बाला मामा वगैरे सगळ्यांचे मिळून पैसे आहेत, 2 मामांनी दिलेले आहेत सगळे. हे मम्मीचे पैसे माझे. आणि हे बघा मम्मीच्या साड्या, हे बघा मम्मीच्या भाभीच गिफ्ट साड्या आहेत, छान छान अशा साड्या आहेत, 1 पीस टाईप आहे. हे आणि माझे ड्रेस कसे वाटले भाभीच गिफ्ट कमेंट करून नक्की सांगा. ही पण साडी छान आहे, निखिल दादाने आणलेली आहे, छान कलर पण छान आहे. आणि हा अशोक मामाने गिफ्ट दिलेला आहे. आणि हे मंगेश मामाने दिलेले, सगळे मामा संघटने. ही साडी संदीप मामाकडून आहे, आयडियाची. थँक्यू. आणि मोनिकामधून आणले, सर्व साड्या नीनामधून आणलेल्या. मला छान छान अशी साडी आलेली. मला मम्मीच्या मामा लोक खूप आहेत, म्हणजे मम्मीच्या काकांची मुलं आणि आमच्या 2 मामा मिळून खूप आहेत. मम्मीला भाऊ म्हणजे मला पण मामा होते. हे बघा, ही पण छान आहे साडी. साडी तर मला खूपच आवडलेली आहे. ही ज्ञानेश्वर मामाने आणलेली आहे. बघा कशी वाटते, कमेंट करून नक्की सांगा. तुळशीचे लग्न आता चालू झालेली आहे, दिवाळी तर झालेलीच आहे. आणि आमची तुळस बघा सजवलेली आहे, नवीन साडी लावलेली आहे. आणि माझ्या क्लासची पोरं आहेत लग्नाला. हॅलो बोला. तुळशीचं लग्न झाल्यानंतर आपले म्हणजे आपल्या जातीत लग्न करतात, म्हणजे आपल्या कास्टमध्ये आगळ्या कास्ट म्हणजे सर्वांचीच लग्न चालू होतात. सो बघा, आणि ज्यांची नवीन नवीन लग्न जमलीत त्यांना शुभेच्छा. आणि चला आपण लग्न लावूया आणि मुलं नंतर फटाके वाजवतील. बघा आमच्या तुळस कशी सजवलेली आहे, मस्त साडी लावलेली आहे आणि दिवे लावलेले आहेत तुळस. आणि आता आम्ही लग्न लावणार आहोत, तुलसी विवाह. आमची तुळस सजवलेली कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि सर्वांना तुलसी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा. बघा आम्ही तुलसी विवाह, मी माझी मम्मी आमचे स्टुडंट तुलसीचं लग्न म्हणजे तुळशी विवाह लावत आहोत. कॉपीराईटमुळे मी सॉन्ग टाकू नाही शकली, म्हणून मी म्युझिक टाकत आहे. वर्षा फटाके वाजवते, फटाकड्याचं फाल. आणि नंतर अजून बरेच पोरं. लागा ए जान्हवी बघा फुलबाजा वाजव. पाऊस पाऊस.
मला सुद्धा मी सुद्धा भावीचा सण साजरा करणार आहेत. काही सबस्क्रायबर आहेत ते मला बहीण मानतात, त्यांनी मला गिफ्टसुद्धा पाठवलेले आहेत. त्यांना भावीजेच्या खूप खूप शुभेच्छा. काही लांबचे आहेत म्हणून येणे शक्य नाही. आणि जे माझे मानलेले भाऊ आहेत, जसे माझे खूप म्हणजे भाऊच आहेत, त्यांना खूप भाऊ आहेत, त्यांना खूप खूप शुभेच्छा भावीजेच्या. आणि सनी दादानी सुद्धा मला गिफ्ट दिलेलं आहे आणि त्याला पण भावीजेच्या खूप खूप शुभेच्छा. सो बघा, माझे मानलेले भाऊ आहेत, काकांचे भाऊ आहेत, सर्व भाऊबीज सेलिब्रेशनचा हा ब्लॉग आवडल्यास विक्रा म्हात्रे या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. चॅनलवर जो कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू.